नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरात आंदोलन झालं। यावेळी महादेवी परत हवीच अशी मागणी या आंदोलकांनी केली। दरम्यान नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण ही आनंदामध्ये आहे, तिची प्रकृती हळूहळू सुधारते असं वनतारानं म्हटलंय। सोबतच त्यांनी महादेवीच्या वनतारामधील वावराचा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। तसंच न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीला वनतारामध्ये आणलं असून तिचं कल्याण हाच आपला हेतू आहे असंही स्पष्ट केलंय। महादेवी सध्या वनतारामध्ये रुळत असून लवकरच ती हत्तींच्या कळपांमध्ये सहभागी होईल असं सांगितलं जातंय। तर वनतारामध्ये सध्या महादेवी आनंदात आहे असं वनतारानं म्हटलेलं आहे आणि तिचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी जारी केलेला आहे। रविवारी म्हणजेच काल कोल्हापुरामध्ये मोठी पदयात्रा काढण्यात आलेली होती। आमची महादेवी आम्हाला परत द्या अशी मागणी या सर्व कोल्हापूरकरांनी केलेली होती। मात्र आता त्यानंतर वनतारामधून या हत्तीणीचा व्हिडिओ समोर आणण्यात आलेला आहे। तिचा वावराचा हा व्हिडिओ आहे। कोर्टाच्या आदेशानुसारच महादेवीला वनतारामध्ये आपण आणलेला आहे आणि तिचा कल्याण हाच आपला उद्दिष्ट आहे, हाच आपला हेतू आहे असंही वनतारानं स्पष्ट केलंय। सध्या महादेवी वनतारामध्ये रुळते आणि लवकरच ती हत्तींच्या कळपांमध्ये सहभागी होईल असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान महादेवीची वनतारामध्ये कशी काळजी घेतली जाते पाहूयात। नांदणीतून वनतारामध्ये आणल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी या हत्तीणीची झाली। वैद्यकीय तपासणीमध्ये आढळलेल्या समस्यांवर उपचार सुरू झाले। महादेवीच्या पायाला जुना आजार असल्याचं निष्पन्न झालंय। पायाच्या जखमांवर औषध आणि उपचारांसहित हायड्रोथेरपी दिली जाते। महादेवीच्या गरजा लक्षात घेऊन वैयक्तिक पोषण आहार सुद्धा तिला तयार करून दिला जातोय। हत्तीणीच्या देखभालीसाठी स्वतंत्र पथक तैनात आहे। शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष पुरवलं जातंय। नवीन जागेसोबत जुळवून घेण्यासाठी तिला पुरेसा वेळ दिला जातोय। लवकरच इतर हत्तींसोबत ती मिसळेल असंही वनतारानं म्हटलेलं आहे। महादेवीचं कल्याण आणि उत्तम आरोग्य हाच हेतू आहे असं स्पष्टीकरण वनतारानं दिलंय। वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे। हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जाते जो आपल्याकडे इथे वनतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुना आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल।